श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। त्याचबरोबर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रत्येक घरामध्ये काही ना काहीतरी वास्तुदोष असतात, तर ते वास्तुदोष नकळत काही वेळेस आपल्या हातून चुकून घडत असतात। म्हणजेच वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तूचे नियम आणि ठेवण्याचे ठिकाण ठरलेले आहे। त्यानुसार घरातल्या वस्तूची मांडणी केलेली आहे। तर घरात आपल्याकडून नकळत चुकून घडते, म्हणजेच घराच्या कोणत्या दिशेला आपण घड्याळ, आरसा लावत असतो। जर आपण चुकीच्या पद्धतीनं घरात आपण घड्याळ योग्य दिशेला लावली नाही किंवा आरसा योग्य दिशेला ठेवला नाही तर आपल्या घरामध्ये सतत नकारात्मकता साचली जाते, म्हणजेच नकारात्मक ऊर्जा प्राप्त होते। त्याचबरोबर काही ह्या प्रमुख गोष्टी आहेत जेणेकरून आपल्याला त्या गरजेच्या आहेत आणि ते योग्य ठिकाणी लावणं हे आपलं कर्तव्य आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही किंवा साचणार नाही। तर आरसा आणि घड्याळ ह्या दोन चुकीच्या ठिकाणी जर तुम्ही लावत असाल तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास राहणारच। तर आर्थिक परिस्थितीसुद्धा घरातली बिघडते, घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहत नाही, लक्ष्मीची अवकृपा आपल्यावर होत असते जर आपण चुकीच्या पद्धतीने घड्याळ आणि आरसा लावत असाल तर। त्यामुळे ह्या दोन्ही वस्तू घरात योग्य ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे। जर आरशा बाबतीत सांगायचं झालं तर आरसा कायम पूर्व किंवा उत्तर दिशेला असणं शुभ मानलं जातं। घरात या दिशेला आरसा असणं खूप शुभ मानलं जातं बघा, कारण उत्तर ही कुबेराची दिशा आहे। या दिशेला आरसा असल्यास घरात शांतता प्रस्थापित होते, तसेच आर्थिक मार्ग आपल्याला खुले होतात। पण हाच आरसा दक्षिण, पश्चिम, आग्नेय, वायुव्य, नैऋत्य दिशेला असल्यास तर हे चालणार नाही। कारण जर तुम्ही ह्या दिशेला जर तुमचा आरसा लावत असाल तर घरामध्ये सतत तुमच्या वाद होत राहतील, घरामध्ये बरकता येणार नाही। त्याचबरोबर घरामध्ये आर्थिक परिस्थिती सतत बिघडत राहणार आहे। त्यामुळे जर तुमच्या ठिकाणी तुमचा आरसा असेल तर लवकरात लवकर काढून टाका, कारण या दिशा आरशासाठी योग्य नाहीत। आरसा या ठिकाणी असल्यास नकारात्मक ऊर्जेचा वास कायम आपल्या घरामध्ये राहत असतो। त्याच प्रकारे आरशाप्रमाणेच घड्याळाची सुद्धा दिशा ठरवून दिलेली आहे वास्तुशास्त्रामध्ये। वास्तुशास्त्रानुसार घड्याळ कायम उत्तर पूर्व दिशेला असणं योग्य दिशा मानली जाते, कारण उत्तर दिशेवर धनदेवता, धनाचे देवता म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते म्हणजे आपले कुबेर हे राजा आहेत। तर सर्व देवदेवता या पूर्व दिशेला विराजमान आहेत। या दोन्ही दिशा शुभ मानल्या जातात। सुखी आणि समृद्धी जीवन जगण्यासाठी घड्याळ कायमस्वरूपी उत्तर किंवा पूर्व दिशेला असणं खूप महत्त्वाचं आहे। घराच्या दक्षिण दिशेला चुकूनही घड्याळ लावू नये, कारण ही यमाची दिशा आहे। या ठिकाणी घड्याळ लावलेले असल्यास आपल्या घरामध्ये आजारपण जाणवते, घराची आर्थिक परिस्थिती बिघडते, त्याच घरामध्ये वादविवाद जास्त प्रमाणात जाणवायला लागतात। त्यामुळे चुकूनही तुम्ही आरसा हा दक्षिण दिशेला लावू नका। आरशाची योग्य जागा ही उत्तर पूर्व दिशेलाच आहे। त्यामुळे घराच्या ह्या दोन्हीही घरच्या आपल्या गरजेच्या वस्तू आहेत त्या आपल्याला वास्तुशास्त्रानुसार ठेवणे खूप महत्त्वाचं आहे। वास्तुशास्त्राच्या नियमाचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे, तरच आपल्या जीवनामध्ये अडचणी येत नाहीत किंवा आर्थिक परिस्थिती आपली सुधारायला सुरुवात होते। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।